मंत्रिमंडळ प्रभात लोढा यांनी कौशल्य विकास विभागाचा पदभार स्वीकारलेला आहे। कौशल्य विकास रोजगार या विभागाद्वारे 5 लाख लोकांना रोजगार देण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली। जळगावातील जामनेरमध्ये गिरीश महाजनांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले। तसंच जामनेर शहरातून स्वागत रॅलीही कार्यकर्त्यांनी काढली। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन प्रथमच मतदारसंघात दाखल झाले। मंत्री झाल्यानंतर भरत गोगावले ढालकाठीत निवासस्थानी आले। गावकऱ्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। ढोल ताशाच्या गजरात गोगावलेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली। 51 दिव्यांनी गोगावलेंचं औक्षण करण्यात आलं। रत्नागिरीत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंतांनी रत्नागिरीमध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं। यावेळी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। मारुती मंदिरापासून भव्य मिरवणूक पाहायला मिळाली। अकलूजमध्ये जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पोस्टरची चर्चा आहे। हे दोघेही नेते हातात पिस्तूल घेत ऍक्शन पोज करताना दिसत आहेत। मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं अभिनंदनासाठी हे बॅनर झळकलेले आहेत। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद रंगण्याची शक्यता आहे। शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये बॅनर वॉर रंगलाय। भरत गोगावलेंच्या समर्थकांनी फिक्स पालकमंत्री असे बॅनर लावले, तर दुसरीकडे आदिती तटकरेंच्या समर्थकांनी भावी पालकमंत्री असे बॅनर लावले। पालकमंत्री पदावरून कुठेही वाद नसल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केले। तसंच 2 ते 3 दिवसानंतर पालकमंत्री पदाच्या याद्या जाहीर होतील। 99% पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या कायम झाल्या असल्याचंही सामंतांनी म्हटलं। ठाणे जिल्हा पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळते। शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर गणेश नाईक यांनी सुद्धा पालकमंत्री पदासाठी जोर लावला। याआधी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक दोघे देखील ठाणे पालकमंत्री राहिलेले आहेत। रायगडच्या किनारपट्टीवरील हॉटेल्स लॉजची बुकिंग फुल झाली आहे। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज झाले। बहुतांश पर्यटकांनी रायगडला अधिक पसंती दिली। सलग सुट्ट्या आणि नाताळनिमित्त नाशिक शहर गजबजले। पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळांवर गर्दी झाली। नाशिकच्या रामकुंडावर नियमित पूजा करण्यासाठी आलेल्या भाविकांसह पर्यटकांची गर्दी झाली आहे। वाशिममधील काटेपूर्णा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी होते। काटेपूर्णा अभयारण्याला हिवाळ्यात पर्यटनासाठी पर्यटक मोठी पसंती देत आहेत। अभयारण्यातील रिव्हर व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी निसर्गप्रेमी या ठिकाणी भेट देत आहेत। मुंबईतील वांद्रे स्थानकाजवळील जागेचा विकास करण्यात येणार आहे। या ठिकाणी रेस्टॉरंट ऑन व्हील तसंच इतर सुविधा विकसित करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांनाही अधिकाधिक सुविधा उपलब्ध होतील। वांद्रे टर्मिनस ते भुज दरम्यान आजपासून 2 विशेष सुपरफास्ट ट्रेन चालवल्या जाणार आहेत। या ट्रेनच्या 6 फेऱ्या होणार आहेत। फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल डबे अशी या ट्रेनची संरचना असणार आहे। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विमानतळानं प्रवासी सेवेत नवा विक्रम नोंदवला आहे। नोव्हेंबर महिन्यात तब्बल 47,70,000 प्रवाशांनी मुंबई विमानतळावरून ये जा केली आहे। 34 लाख प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला आहे, तर 13,70,000 प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावर प्रवास केला। मुंबई मनपाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या मालमत्ता कुठे आहेत, त्या भाडेतत्वावर आहेत का, न्यायालयीन प्रकरणात किती मालमत्ता अडकल्यात, अशा विविध नोंदी पालिका शोधणार आहे। तर या सर्व मालमत्तांचा शोध घेतल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती जिओग्राफिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये नोंद करण्यात येणार आहे। पुणेकरांचा बस प्रवास आता आणखी सोयीस्कर होणार आहे। 200 नव्या बस प्रवाशाच्या सेवेत दाखल होणार आहेत। संचालक मंडळानं टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी दिली आहे। बस खरेदीसाठी पुणे महानगरपालिका 60%, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका 40% अर्थपुरवठा करणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी बीड शहरात 28 तारखेला भव्य मोर्चा निघणार आहे। सर्वपक्ष सर्व संघटना रस्त्यावर उतरणार आहे। हा मोर्चा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। शहरातील सर्वपक्ष बैठकीत मोर्चा संदर्भात निर्णय घेण्यात आला आणि या बैठकीला आमदार, माजी आमदार उपस्थित होते। बीड आणि परभणीतील पीडित कुटुंबाची शासनाच्या माध्यमातून भेट घेणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। तसंच गुन्हेगाराला पकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही सामंतांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी पक्ष छगन भुजबळांची नक्कीच समजूत काढेल असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केलाय। तसंच भुजबळ महायुतीचे नेतृत्व करण्यासाठी नक्की बाहेर पडतील अशी प्रतिक्रिया यावेळी सामंतांनी दिली। छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा ही केवळ अफवा आहे अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली। त्यामुळे भुजबळ फडणवीसांच्या भेटीचा अर्थ वेगळा काढू नये असंही तटकरे म्हणाले।
धनंजय मुंडेंविरोधात मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली। जोपर्यंत मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत अजित पवारांच्या कार्यक्रमात निदर्शनं करणार असल्याचा इशारा मराठा मोर्चानं दिला आहे। कल्याणमध्ये महावितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात माजी नगरसेवक महेश गायकवाडांसह नागरिकांनी मोर्चा काढला। कल्याण पूर्व भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय। याविरोधात आंदोलकांनी जाब विचारला। वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत महावितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट दिला। धुळ्यात महापालिका आयुक्तांना निवेदन देत बस सेवा सुरू करण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेनं केली आहे। विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 8 ते 10 किलोमीटर पायी जावं लागतं। असं रोजगारासाठी नागरिकांना प्रवास करावा लागतो, यासाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेशिस्त वाहन पार्किंगमुळे नागरिकांची गैरसोय होते, तसंच परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण होते। त्यामुळे नियमांची पायमल्ली आणि शिस्तभंग होत असल्याचं दिसून येत आहे। अमरावतीत महसूल कर्मचाऱ्याची 224 पदं रिक्त आहेत, त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। 14 तहसीलमध्ये 1274 पदं मंजूर केली आहेत, तरीही केवळ 1036 कर्मचारी कार्यरत आहेत। धुळ्यातील आग्रा रोडवर एका खासगी लॉजमधून 4 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली, तर यातील काही बांगलादेश आणि पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली। यामध्ये एका पुरुषासह 3 महिलांचा समावेश आहे। जळगावात दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली। यावेळी या चोरट्याकडून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या, तसंच आणखी ही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली।